नमस्कार, मी ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत फक्त एका टाकाऊ प्लास्टिक बाटलीपासून क्लॉथ ड्रायर म्हणजेच कपडे वाळत घालण्याचं रॅक जे असतं ते आपण घरच्या घरी बनवणार आहोत, जे मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर पैसे देऊन विकत घ्यावं लागतं। आणि हे स्टँड विकत घ्यायचं म्हटलं की पैसे खर्च होतात, त्या ठिकाणी आपल्याला जर पैसे वाचवायचे असतील तर हे घरगुती असं कपडे वाळवण्याचं स्टँड तुम्ही नक्की एकदा बनवून बघा। बनवायला अगदी 5 ते 10 मिनिट लागतात आणि ते सुद्धा टाकाऊ अशा काही घरात पडलेल्या वस्तूंपासूनच आपण याला बनवलंय। यासाठी मुख्य घटक म्हणजे आपल्याला लागणार आहे टाकाऊ बांगड्या, सोबतच एक प्लास्टिकची बाटली। चला मग बघूया हे स्टँड नेमकं बनवलंय कसं ते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही नवीनच माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब लगेच करून घ्या। सबस्क्राइबच्या समोर जे बेल आयकॉन आहे त्यावरही क्लिक करून ऑल वर क्लिक करून ठेवा, म्हणजे चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील आणि माझे सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतील। आणि हो, माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय ते मात्र मला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला अजिबात विसरू नका, जेणेकरून मला हे कळतं की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे, कोणत्या गावात किंवा कोणत्या शहरात। आणि ही कमेंट वाचल्यानंतर मला सुद्धा खूप छान वाटतं। अरेच्या बांगड्याचे तयार केलेले हुक इथे आहेत आणि या हुकचा आपण वापर करून पुढचा टूल बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला कुठेच स्किप करू नका, स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ बघा। तयार झालेले हुक तुम्ही 10-12 करू शकता किंवा 15-20 सुद्धा करू शकता। आता आपल्याकडे एक चाकू असतो, तो चाकू आपल्याला करायचा आहे गॅसवरती गरम, आणि हा चाकू गरम केल्यानंतर एखादं प्लास्टिकचं असं टोपण घ्यायचं आहे, एखाद्या खराब झालेल्या डब्याचं। आता माझ्याकडे आता एक बॉक्स होता बघा प्लास्टिकचा, आणि त्याचं खराब झालेलं हे टोपण आहे, म्हणजे बॉक्स पूर्ण तुटलेला आहे आणि त्यावर क्रॅक गेलेत, खराब झालाय। आणि त्याचं टोपण घरात माझ्याकडे पडलेलं होतं, तुमच्याकडे एखादा बॉक्सही असेल हा तरी चालेल, माझ्याकडे टोपण होतं म्हणून मी टोपण घेतलंय। तुमच्याकडे जरी गोल शेप मध्ये, राऊंड शेप मध्ये हे टोपण असेल तरी चालेल। आता या प्लास्टिकला कट करायचं म्हटलं की कट होत नाही, त्यामुळे चाकू गरम करणं गरजेचं आहे गॅसवर। आणि एकदा गरम केला चाकू की पटापट याला होल पडतात, कारण हे प्लास्टिक आहे तर सगळीकडे आपल्याला याला होल करायचे आहेत। होल केल्यानंतर यामध्ये आपल्याला काय करायचंय ते पुढे सांगते मी तुम्हाला। तर होल थोडेसे असे चाकूने व्यवस्थित पाडायचे आणि थोडेसे मोठे सुद्धा पाडायचे। आणि इथे मी आता एका साईडला 2 असे होल पाडलेले आहेत, 4 बाजूला मी असे 8 एकूण होल पाडलेले आहेत, जेणेकरून आपल्या या सगळ्या 8ही होलमध्ये आपल्याला बांगड्यांचे तयार केलेले हुक अडकवता येतील। आणि ते कसे अडकवायचे किंवा कम्प्लिटली आपला टूल कसा तयार होणार आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। प्लास्टिक बाटलीचा खूप महत्त्वाचा रोल यामध्ये आहे, आपण त्या प्लास्टिक बाटलीपासूनच हा टूल बनवतोय, त्यामुळे त्याचं मी काय केलंय पुढे ते पण दाखवते। आणखी कोणकोणत्या वस्तू आपल्याला लागणार आहेत तेही दाखवते। सगळ्याच टाकाऊ वस्तू आहेत यामध्ये वापरल्या गेलेल्या। हे टोपण सुद्धा प्लास्टिक आहे, ते सुद्धा टाकाऊच आहे, सोबतच बांगड्या देखील टाकाऊच वापरल्यात। बांगड्यांऐवजी तुम्ही अजून काय वापरू शकता ते मी तुम्हाला सांगते। जर तुमच्याकडे डोक्याला लावण्याच्या, केसाला लावण्याच्या पिना असतील तर त्या यू पिना असतात बघा, तशा प्रकारच्या पिना, तर त्या पिना सुद्धा तुम्ही या ठिकाणी हुक बनवण्यासाठी वापरू शकता आणि त्याचे हुक बनवू शकता। आता मी एक टाकाऊ असं वायर घेतलेलं आहे, जे वायर माझ्या मोबाईलचं खराब झालेलं चार्जरचं वायर आहे, त्या वायरला रियूज करण्यासाठी, म्हणजे हे वायर सुद्धा आता चांगलं नाहीये, अगदी खराब आहे, याला रियूज करण्यासाठी मी इथं त्याचा वापर केला आहे। तर याला आपण आतमध्ये असं ओवून घ्यायचं आहे आणि वरती प्लास्टिकची ही बाटली होती बघा, त्याचं वरचं आपण असं कट करून घेतलेलं आहे पोर्शन, तर तो इथे आपण असा अडकवून घेतलेला आहे या वायरमध्ये। तर हे वायर जे आहे ना, तर तुमच्याकडे वायर नसेल तर तुम्ही दुसरं काहीतरी वापरा, दोरी वगैरे वापरा किंवा सुतळी वापरा या ठिकाणी, किंवा मग एखाद्या जुन्या कपड्याची एक छोटीशी पट्टी फाडायची आणि ती यामध्ये अशी ओवून घ्यायची। आता वायर होतं आणि ते व्यवस्थित दिसते जरा, म्हणून मी इथे घेतले। आतमधून त्याला 2 नॉट बांधायचे आहे आणि आता बाहेर जी उरलेली बाजू आहे ती अशी बाटलीच्या मधून वरती काढायची, म्हणजे एका ठिकाणी हे वायर राहतात, इकडे तिकडे हालत नाही आणि व्यवस्थित ते बॅलन्स करतं आपल्या पूर्ण टूलला। आता यामध्ये हुक अडकवायचे आहेत, तर हे हुक अडकवताना असे व्यवस्थित अडकवा, म्हणजे आपल्याला व्यवस्थित त्यावर कपडे अडकवता येतील।
आता यावर कोणकोणते कपडे वाळत घालू शकतो आपण ते तुम्हाला मी पुढे दाखवले, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बघा। होममेड अष्टगंध, होममेड धूप, होममेड गुलाबजल, होममेड पितांबरी, त्यासोबतच घरगुती खोकल्याचे औषध, गुडघ्यावरचा विलाज, सोबत टाचादुखीवरचा विलाज सारखे खूप सारे टिप्स आणि ट्रिक्सचे व्हिडिओ असतील, होममेड वस्तू असतील, किचन टिप्स, मनी सेव्हिंग टिप्स यासारखे सगळे व्हिडिओ आहेत चॅनलवर, नक्की बघत चला। आणि नवीनच असाल तर चॅनलला एकदा व्हिजिट नक्की करा। कपडे वाळत घालण्याचं घरगुती असं हे स्टँड आहे, तुम्हाला आवडलं की नाही नक्की सांगा। यावर रुमाल, तुम्ही कपडे, सॉक्स, अगदी सगळ्या प्रकारचे कपडे असे अडकवून वाळत घालू शकता। कमी जागेमध्ये भरपूर कपडे वाळत घालण्यासाठी हे होममेड असं स्टँड मी बनवलंय, जे मार्केटमध्ये भरपूर महाग मिळतं, पैसे वाचतात, घरच्या घरी मनी सेव्हिंगची आयडिया आहे, सगळ्यांना नक्की आवडेल अशी आशा करते। खूप जणांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा, पावसाळ्यात खूप गरज असते अशा व्हिडिओची, अशा प्रकारच्या टूलची। प्रत्येकालाच अशा प्रकारचे टूल विकत घेणं पॉसिबल नसतं, त्यामुळे घरच्या घरी बनवायलाही सोपं आहे। 10 मिनिटात हा टूल तयार होतो। नक्कीच आवडला असेल अशी आशा करते। आवडला असेल तर टूलही बनवून बघा, व्हिडिओला लाईक, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।